नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. थेट आपण गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जातोय. गुणरत्न सदावर्ते, एक प्रश्न उपस्थित राहतो की उदयनराजेंनी सगळ्यांचं आरक्षण रद्द करा इतकी टोकाची भूमिका का घेतली असेल आणि ते शक्य आहे का? उदयनराजेंनी प्रसिद्धीच्या हौसेपोटी, दुसरी गोष्ट मराठा युवकांना आपण काहीतरी मसीहा आहोत हे दाखवण्यापोटी, तिसरी गोष्ट ज्या पक्षातून ते येतात त्या पक्षाला सुद्धा त्यांची भूमिका मान्य 100% नाही आहे जे त्यांनी मांडलेली आहे आरक्षणाच्या संदर्भात. आणि राहिला प्रश्न त्यांच्या व्यक्तिगत म्हणण्याचा, त्यांच्या दम असेल, ताकद असेल, नुसत्या वल्गना करू नये. अगोदर त्यांनी त्यांच्या म्हणजे मेंबर म्हणून त्यांनी बिल आणून दाखवावं इंडिपेंडेंटली. दुसरी गोष्ट, त्यांना गरिबांचा एवढा पुळका आलेला आहे, आर्थिक निकषावरल्या बाबींवर ते बोलायला आहेत, तर 35,000 एकर जमिनी स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या जवळ ठेवून घ्यायच्या गरिबांच्या आणि दुसऱ्यांना शिकवायला निघायचं. उलटा चोर कोतवाल को डाटे अशा प्रकारचं आता फार फार लेक्चर्स ऐकायला मिळत आहेत आणि हे आता ऐकत चालायचं काम आहे. हे केवळ गप्पा गोष्टीचा मामला आहे, त्याच्यातून काहीच होणार नाही. त्यांनी भूमिका अवस्थेमध्ये घेतली असेल, त्यांनी त्यांच्या वेगळ्या कुठल्या हितांमुळे तशी भूमिका घेतली असेल. जातीय आरक्षण संपणं शक्य आहे की नाही हेही सांगून टाका. हा प्रसादजी, म्हणजे फार महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. जातीय आरक्षण आपल्याकडे कधीच नाही. आपल्याकडे वर्ग निर्माण करून आरक्षण दिलं जातं आहे. उदाहरणार्थ, इथला जो शेड्यूल्ड कास्टमधला महार आहे, त्या महार बौद्धाला म्हणजे तुम्ही उत्तर भारतामध्ये त्याला आरक्षण मिळत नाही. महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रामध्ये हिंगोली, परभणी, नांदेडचा जो कैकाडी आहे तो भटक्यामध्ये आहे, तो लगेच विदर्भामध्ये शेड्यूल कास्ट आहे, तो तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईब आहे. लक्षात घ्या की वर्गावर आधारित आरक्षण आहे. त्यामुळं जेव्हा जेव्हा ह्या वर्गाची म्हणजे प्रगती झाली हे पार्लमेंटनी सांगायचं आहे. आणि ज्यावेळेस एका स्टेटसला हे लोक जातील सगळे आणि ज्यावेळेस खरा रिपोर्ट येईल आपल्याकडे, त्यावेळेस रिझर्वेशनची मागणी स्वतः जो रिझर्वेशन घेणारा वर्ग आहे तोच म्हणेल की आम्हाला या सगळ्या बाबीची गरज नाही. परंतु डिबेट करत आहोत, त्यांच्याकडे 35,000 गरिबांच्या जमिनी आहेत. लक्ष वेधतो, आनंदवेंनी मगाशी असं सांगितलं की अनेक पिढ्या शिकून पुढे गेल्या तरीही त्या आरक्षणाचा लाभ त्यांच्या नंतर घरातल्या व्यक्तीला देतात, असा जो आनंदवेंनी दावा केला, त्याबाबत कधी आरक्षण सोडण्याची भूमिका का घेतली जात नाही? नाही, रिझर्वेशन जे आहे, इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन हा पूर्णतः राईट आहे पार्लमेंटचा. परंतु मला एक सांगा, आज जसं आपले खासदार भोसले आपले याचे साताऱ्याचे जसं म्हणाले की सगळ्यांचं आरक्षण बंद करा, सगळ्यात अगोदर त्यांनी स्वतःचं घर सावरायला पाहिजे. त्यांनी म्हणायला पाहिजे, ए मराठ्यांनो, हे आरक्षण तुम्हाला मिळणं शक्य नाही, याच्यामध्ये शक्ती राहिली असती. परंतु आज असं झालंय की कोणीच म्हणायला तयार नाही आमचं आरक्षण जाऊ द्या. सगळेजण म्हणजे अशा प्रकारे जर म्हणजे आज एका वर्गानं मराठ्यांनी मागितलं, उद्या आणखीन कोणीतरी उभं राहून मागेल, परवा मुसलमान मागतील, मुसलमानांचं 5% आरक्षणच आहे. हे सगळी लुटालूटसाठी रिझर्वेशन नाही आहे. रिझर्वेशन हे एका वर्गाला आपण एका खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावर म्हणजे जीवन जगण्या येईल, प्रतिष्ठेनं जीवन जगण्या येईल एवढ्यासाठी आहे. आणि ही तरतूद स्वतः सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. ही तरतूद असताना ही तरतूद अंमलात आणा म्हणून दवेंच्या शिवसेनेनं पार्लमेंटमध्ये आवाज उचलून दाखवावा. दवेंनी उद्धव मुख्यमंत्र्यांना जाऊन म्हणावं. याला म्हणतात म्हणजे एक काहीतरी करतो अशी भाषा आहे. उगीच गप्पा मारून चालत नाही. उद्या शिवसेनेने तशी भूमिका घेऊन दाखवावी. यांनी खासदार भोसलेंनी त्यांनी पार्लमेंटमध्ये त्याला म्हणतात की एक घडी आहे, त्याला म्हणतात एक मार्ग आहे. ठीक आहे, आनंदवे बोला. मुळात सदावर्ते साहेबांनी एक खूप चांगला फोकस लोकांच्या लक्षात आणून दिला की त्यावेळेस वर्ग प्रवर्ग हाच शब्द सुप्रीम कोर्टाने आणि घटनेने वापरला होता आरक्षणासाठी. जात हा वापरलाच नव्हता, तो सोयीस्कररित्या केला गेला.
दुसरं आता सुद्धा सदावर्ते साहेब गोल गोल उत्तरं देतात की एकाच माणसाने आरक्षणासाठी किती वेळा फायदा घ्यावा. मग तुम्ही स्वतःहून सांगा की आमची अशी भूमिका आहे की एकदा घेतलेल्या आरक्षणाचा दुसऱ्यांदा फायदा करू नका, असं मी कायदा गोल करा. गोल देत नाही ते हो. करण्याची तुम्ही तुमची मराठ्यांच्या सुद्धा बाबतीत ताकद आहे का? तर रिझर्वेशन नाहीये. मिळत नाही म्हणून एक मला ना लक्षात घ्या घाबरता प्रसादजी. कशाला. मी तर सरळ म्हणायला लागलो की त्यांना रिझर्वेशन अहो, मिळू मी शकत नाही ब्राह्मण मराठ्यांना. महासंघाची भूमिका मांडू शकतो, मी मराठा किंवा ओबीसी समाजाची भूमिका नाही मांडू शकत. नाही, सदावर्ते शिवसेनेचे साहेब, तुम्ही मी पदाधिकारी ब्राह्मण आहात, तुम्ही महासंघाची कशाला किंवा लाजता खुल्या शिवसेनेचे प्रवर्गाची बाजू पदाधिकारी मांडू नाही शकतो म्हणून. ना. प्रसादजीने तुमच्या मी इंट्रो मध्ये आज सांगितलं आता की तुम्ही इथं शिवसेनेचे ब्राह्मण पदाधिकारी आहात. महासंघाचा पदाधिकारी म्हणून आलेलो आहे. तुम्हाला काय म्हणजे वाटतंय का की बाबा सदावर्ते साहेब त्यांनी माझा परिचय करून दिलेला आहे. अहो, शिवसेनेची आधीपासून भूमिका फक्त आर्थिक आरक्षण हीच होती. वंदनीय मला बाळासाहेब वाटतं सांगायचे, प्रसाद ते चुकू या शकत देशात नाहीत. दोनच जाती आहेत, एक गरीब आणि एक श्रीमंत. तुम्ही आता खूप त्याच्यावर उलट घेऊन जाऊ नका. माझं म्हणणं असं आहे की म्हणजे आरक्षण हे उद्धव मानत नाहीत का? जातीच्या विकासासाठी बाळ ठाकरेंना नव्हतं, उद्धव जातीच्या मानत नाहीत गरिबांच्या असं म्हणायचं का विकासासाठी तुम्हाला? होतं. हे तुम्ही मान्य करायला पाहिजे का नको? गेल्या 70 वर्षात एकही समाज जर सांगत नसेल माझी प्रगती नाही, उद्धव झालेली नाहीये, मानत तर त्या नाहीत का? समाजाविषयी काय करणार? त्या आरक्षणाचं काय करणार? आरक्षण अपयश तुम्ही विषयांतर करू नका हो. आरक्षण अपयशी झालेलं आहे हे तुम्ही मान्य करायला नाही, पाहिजे. विषयांतर तरच नाही, आपल्याला तुम्ही पुढे हिम्मत जाता करून येईल. दाखवा ना. 70 वर्षात तुम्ही म्हणजे सांगा बरं बाळ कोणता ठाकरेंची समाज असतो? भूमिका उद्धव तुमचा मानत कोणता नाहीत समाज का? सांगू शकेल की आमची प्रगती झाली मराठ्यांचं आरक्षण उद्धव सरकारने बरं, आरक्षण सुप्रीम मांडत कोर्टामध्ये असताना लाखो रुपयांचे आरक्षण वकील लावून implement करत- लढत आहेत. म्हणजे ते अमान्य आहे का तुम्हाला? घाबरता सदावर्ते कशाला? बोला साहेब ना. तुमचा हा व्यक्तिगत आकस दिसतोय स्पष्ट. मला सांगा ना, गेल्या 70 नाही, माझा वर्षानंतर आकस कशासाठी आहे? माझा आकस कशासाठी? प्रिन्सिपलवर बोला ना. माणसानं 70 वर्षाआधी पूर्ण आरक्षण शुद्ध जेव्हा असलं पाहिजे. implement झालं होतं, आरक्षण 70 वर्षाआधी जेव्हा इम्प्लिमेंट झालं होतं तेव्हाची आजची स्थिती same आहे का? तर same रिझर्वेशनची नाहीये. थीम सांगा मला. आताची स्थिती बदललेली आहे. रिझर्वेशनची त्याचा थीम नको का सांगा आपण मला. विचार करायला? रिझर्वेशन कोणत्या धर्तीवर मिळतंय? पुण्यातली, मुंबईतली आणि एखाद्या खेडेगावातली आरक्षण स्थिती सेम आहे का? मी काय जाती म्हणतो, स्थिती same आहे का? शिवसेनेचे Same खासदार नाहीये. आहेत ना, कोणी आपण नको थांबवलं? काय संजय विचार राऊतांना करायला? सांगा तुम्ही पार्लमेंटमध्ये स्वतः बिल आणा. तुमच्या जातीचे संजय शत्रू राऊतांना ठरत सांगा आहात. पार्लमेंटमध्ये बिल आणायला. अहो, तुम्ही विषय मी माझ्या जातीचा शत्रू ठीक आहे, नाहीये. आपण वेगळ्या मी विषयावर बोलतो जातच न आहोत. मी मानणारा माझी माणूस भूमिका मांडतोय. आहे. मी वर्ग वंचित राहू नये याचा म्हणणारा मग माणूस आहे. कशासाठी कशाला करता आरक्षणाचं तुम्ही सरळ? जर म्हणत आहात ना, तुमच्याच हिम्मत करून लोकांना, दाखवा. गरिबांना म्हणत न्याय हिम्मतच मिळत नाहीये. नाहीये. आज मी अहो, हिम्मत करून दाखवा ना प्रसादजी, तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्ही income tax जातीवादी fair असाल, माणूस मी आहे, तरी जातीवादी सुद्धा नाही, मला मी जर जातीची गरीब भूमिका असण्याचं मानत certificate नाहीये. पाहिजे असेल, मला 24 तासात मिळतं 1000 रुपये खर्च करून. मग तुम्ही ईडब्ल्यूएस कसं ठरवणार? सहज आणि शक्य. मी गरीब असल्याचं आनंद दवे, सर्टिफिकेट 1000 रुपये खर्च रिझर्वेशन केला तर मला मिळू शकतं. दवे, मग तुमचा मी गरीब अभ्यास कमी असल्याचं कसं आहे. शक्य करणार? रिझर्वेशन कुडमुड्या जोशी माहूरला कधी गेलेला असाल तर सगळ्या भोपींना अहो, आणि मला माहिती आहे ब्राह्मणांना सदावर्तीजी तो विषय रिझर्वेशन 100 वेळा आहे. झालाय आणि आम्ही नाकारतोय तुम्ही ते. रिझर्वेशनच्या बाबतीत बोलताना इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन वर तुमचं आणि बोला. माझं खासगी सुद्धा हे बोलणं झालेलं आहे. होय, आम्ही ते नाकारतो आहोत. आम्हाला नकोय. आम्ही तर सांगतोय आम्हाला काढा त्यातनं. रिझर्वेशन मध्ये आरक्षण फक्त गरिबांना असावं तर तुम्ही कोणत्याही कोण जातीचं ठरवणार असो. आहे? तुम्ही एकटे कॉन्ट्रॅक्टर झालेत का? असं होत नाही ना. अहो, आम्ही आमची भूमिका मांडतोय. तुम्ही कोण, आम्ही कोण, काय? मग मी तुम्हाला सांगू का तुम्ही कोण विचारणारे म्हणून? शिवसेनेची भूमिका पार्लमेंटमध्ये असायला पाहिजे. अहो, मग ठीक आहे. मला 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 शिवसेना गुणरत्न म्हणून सदावर्ते आणि शिवसेनेची आनंद भूमिका दवे दोघांनाही पार्लमेंटमध्ये थांबावं असायला लागतंय, पाहिजे. कारण अशा प्रकारच्या चर्चा मुद्द्याला पुढे नेत नाहीत. आपण ज्या मुद्द्यावर चर्चा सुरू केली होती त्या मुद्द्यावर आपल्याला यावं लागेल. आपल्याला आबासाहेब पाटील यांच्याकडे जायचंय. आबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत. आबासाहेब, आवाज येतोय अशी अपेक्षा बाळगतो आणि एक पुढचा प्रश्न आता असा विचारतो की वाद सोडवण्याच्यासाठी काही पर्याय आहेत? कारण येत्या नजीकच्या काळात मराठा आरक्षणाचा निकाल लागून त्याची अंमलबजावणी सुरू होईल असं दिसत नाहीये, असं सगळेच जण सांगतात. अशा वेळेला गरीब मराठा तरुणांना आरक्षणाचा लाभ जर मिळवून द्यायचा असेल तर मध्यम मार्ग कुठला? उदयनराजेंचा की संभाजीराजेंचा? कदाचित आबासाहेब पाटलांपर्यंत आवाज पोहोचलेला दिसत नाही. आपल्यासोबत प्रशांत रूपवते आहेत. प्रशांत रूपवते, आत्ताच्या घडीला मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काही मार्ग आहेत? आर्थिक की जातीय? कोणत्या तरतुदींच्या अनुसार पुढे जायला लागेल? हा प्रश्न राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकारच्या हातात जास्त आहे. राज्य सरकारने शिफारस केलेली आहे. आता या पुढच्या गोष्टी केंद्र सरकारने पाहाव्या. कुठल्या तर त्यासाठी शिफारसीच्या घटना आधारे तुम्ही दुरुस्ती सांगताय करण्यात की राज्य सरकारनं शिफारस केली आणि केंद्रानं निर्णय घ्यायला हवा? हा कम्प्लिटली केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. कुठला? आपण म्हणजे काय करायचं काय आहे? कुणी त्यांनी घटना दुरुस्ती करावी. केंद्र सरकार त्यांच्याकडे राक्षसी बहुमत आहे.
आणि ती घटनादुरुस्ती कशा स्वरूपात असली पाहिजे, ती काय करणारी काय दाखवणारी असली पाहिजे? प्रशांतजी, प्रशांतजी, आपण मुद्दा सुचवला, दुर्दैवानं आत्ताच्या घडीला तुमचा आवाज येत नाहीये. एकदा परत आपलं कनेक्शन तपासा आणि जमत असेल तर त्या प्रश्नांचं उत्तर द्या, अन्यथा हा मुद्दा मी पुढे नेतो. तुम्ही म्हणता घटना दुरुस्ती करावी, कशी करायची, कुठली घटना दुरुस्ती करायची? आर्थिक आरक्षणावर येतोय आवाज? अगदी बोला आपण. हा, आर्थिक आरक्षणाचा मुद्दा वारंवार का याच्यावरती आणला जातो ऐरणीवरती, मला हे समजत नाहीये. कारण हा अनेक वेळा यावरती डिस्कशन झालेला आणि निकालही झालेला आहे. याआधी कर्नाटक सरकारने असेल किंवा पी.व्ही. नरसिंहराव सरकारने असेल, आर्थिक आरक्षणावर त्या तरतुदी केल्या, त्या घटनेच्या याच्यावर टिकलेल्या नाहीत. आणि दुसरं, संविधानाचं ज्यावेळेस अंतिम स्वरूप देण्याचं काम चालू होतं, तारीख सांगायची तर 30 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेवर पूर्णतः चर्चा झाली. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान म्हणले होते, आर्थिक निकष ही आरक्षणासाठी ठेवली तर देशातील 90% अधिक जनतेला दृष्ट्या आरक्षण द्यावं लागेल आणि आरक्षणाचा मूळ उद्देशच विफल होईल. हा एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे आता मी प्रशांत रुपवते यासाठी थांबवतोय कारण आपला आवाज सारखा ये जा करतो आहे. आनंद दवेंना या मुद्द्यावर बोलतं करावं लागेल मला. आनंद दवे, आपण बाबासाहेबांची भूमिका ऐकली आहे, म्हणजे जी आता प्रशांत रुपवतेंनी वाचून दाखवली ती पोचली असेल. बाबासाहेब म्हणाले होते 48 साली म्हणाले होते की जर आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचं झालं तर 90% समाजाला द्यावं लागेल. याच निकषांच्या आधारे आरक्षण चालत राहिलं तर खऱ्या वंचिताला ते मिळेल का, खऱ्या म्हणजे अपेक्षित प्रवर्गाला ते पोहोचेल का? बाबासाहेबांनी त्यावेळेस हे सुद्धा सांगितलं होतं की आता जी मी घटना केली आहे ती प्रेशरमध्ये येऊन केलेली आहे, ही घटना सर्वांना न्याय देऊ शकेल असं मला वाटत नाही. हे सुद्धा उल्लेख कागदावर आहेत. सदावर्ते साहेब कदाचित त्याच्यावर फोकस करू शकतील. अगदी मी स्वतः ही घटना जाळेल इथपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्यावेळी मी मगाशी तोच म्हटलं होतं की त्यावेळची 70 वर्ष आधीची आर्थिक स्थिती आणि आजची स्थिती आर्थिक सामाजिक कोणती याच्यामध्ये फरक पडलेला नाही आहे का? मग तेच इम्प्लिमेंट कसं करू शकू? दुसरं, प्रसादजी मला सांगा, कोणत्याही औषधाचा डोस देत असताना आरक्षणाला डोस होता असं जर मानलं तर टप्प्याटप्प्याने कमी व्हायला पाहिजे तर ते औषध काम करते हे सिद्ध होतं. जर टप्प्याटप्प्याने औषध वाढवत गेलं तर पेशंट सिरियस आहे असं मानलं जातं. हे तुम्ही का लक्षात घेत नाही? आमचा पण इथे आरक्षणाच्या बाबतीत हे उदाहरण देऊन तुम्हाला काय सुचवायचं? आरक्षण टोटल आरक्षणाच्या बाबतीत आनंद दवे हे सुचवून तुम्हाला काय म्हणायचं? मला हे सुचवायचे की आरक्षण, मला हेच सुचवायचे की आरक्षण ह्या टोटल पॉलिसीच वेस्ट गेलेली आहे, वाया गेलेली आहे, अपयशी झालेलं आहे, त्याचा कोणालाही फायदा होत नाहीये. आता तुम्ही EWS किंवा 8 लाखाच्या वर जाऊन ऑलरेडी काही प्रमाणात का होईना आर्थिक आरक्षणाकडे गेलेला आहात, तेच काम करणार आहे. आर्थिक आरक्षण हा एकमेव निकष या देशातल्या आरक्षणाला असावा. आता तुमचं तसं म्हणणं आहे की आर्थिक आरक्षण हा एकमेव निकष असावा. मग प्रकाश शेंडगेंना विचारायचं आहे की प्रकाश शेंडगे, अशा प्रकारचे बदल हे इतर सर्व घटकांसाठी असावेत का आता फक्त मराठ्यांच्या विषयीच आपल्याला लागू करायचे आहेत, बाकी प्रत्येकाला मात्र आपल्या वर्ग सहित आरक्षणामध्ये सुरक्षित राहायचं आहे? कसं आहे, या महाराष्ट्रामध्ये काही जमाती मागासवर्गीयमध्ये आहेत, काही जमाती ओपनमध्ये आहेत. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्याच्यामध्ये जे गरीब आहेत त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून ती घटना दुरुस्ती झाली. आणि त्याचा लाभ जर मराठा समाजाला होणार असेल तर तो का घेऊ नये? काय नेसली तर तुपाशीच ही जी भूमिका जी आहे, ही भूमिका खाईन तर तुपाशीच ही भूमिका जी आहे, ही भूमिका सोडून कुठेतरी गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या भूमिकेत समाजाने यायला पाहिजे अशी तमाम ओबीसींची आमची भावना आणि इच्छा आहे. आम्ही त्याच्यासोबत आहोत. त्यांनी होणार का? हे सरळ मराठा जर समजा सकट आर्थिक आरक्षण आरक्षण स्वीकारायला रद्द तयार झाले, करावं ही भूमिका तर जी त्यांनी आहे. ओबीसी सुरक्षित करायचे आहेत का? नाही, आमचं म्हणणं असं आहे की ओबीसी जे आहे, ओबीसीमध्ये त्यांनी येऊ नये, त्यांच्या ओबीसी करण्याचा आमचा विरोध आहे, त्यांच्या मागासवर्गीयालाच आमचा विरोध आहे. आणि म्हणून त्यांना जर आरक्षण मिळत असेल, एक रस्ता उपलब्ध आहे, आता एक मार्ग उपलब्ध आहे, पण तो का घेऊ नये? फक्त ओबीसीमध्ये जायला पाहिजे. ओबीसीमध्ये गेल्यानंतरच आम्ही आरक्षण घेऊ किंवा SC-BCचं आरक्षण, तेच आरक्षण आम्ही घेऊ. ही जी भूमिका ताठर भूमिका आहे ही न घेता मावळ भूमिका घेऊन हा प्रश्न मार्गी लावू शकतो, अशा प्रकारची भूमिका आम्ही यापूर्वी मांडलेली आहे.
आणि हे जे आरक्षण जे आहे, जोपर्यंत समानता जोपर्यंत इस्टॅब्लिश होत नाही या देशामध्ये, तोपर्यंत हे आरक्षण चालूच राहणार आहे. आणि असं बंद पण होऊ शकत नाही आहे आणि बंद ठीक करू आहे. पण नाही आहे. हे आरक्षण आपोआप बंद होणार. ग्लोबलायझेशन, आर्थिक निकष हे सगळे एकपार आले तर हे आरक्षण आपोआपच रद्द होणार आहे. आणि म्हणून ह्या आरक्षणाचा द एंड जो आहे, द एंड हा ग्लोबलायझेशनमध्ये लिहून ठेवलेला आहे. कसं होईल साहेब, आपोआप कसं होईल? प्रकाशजी कसं होईल आपोआप? जाती तर शिल्लक राहणारच आहेत ना. प्रकाश शेंडगे आपल्याला प्रश्न विचारलाय आनंद दवेंनी. प्रश्न ऐकू आला नसेल तर मी विचारतो. आनंद दवे आपल्याला विचारतायत की ग्लोबलायझेशनमुळे बोला. आरक्षण कसं मिटेल, जात राहणार आहे. ग्लोबलायझेशन ज्यावेळी होईल त्यावेळी संपूर्ण समाज जो आहे, संपूर्ण समाज हा एका टप्प्यात आलेला असणार आहे ग्लोबलायझेशनच्या फायद्यामुळं. आणि त्यामुळं आरक्षणाची आवश्यकता जी आहे, आरक्षणाची जाती आवश्यकता राहणारच आहेत त्यावेळी ना. निर्माण पण होणार नाही आहे. कारण मला त्यावेळी इतक्या संधी उपलब्ध होणार आहेत या ग्लोबलायझेशनमुळं, आर्थिक विकासामुळे इतक्या संधी मला उपलब्ध होणार आहेत की कदाचित मी त्या सामाजिक मागासेपणे मी जाणार सुद्धा नाही. प्रकाश त्याच्यापेक्षा शेंडेंचा हा चांगल्या तर्क त्याप्रमाणे कितपत योग्य आहे हे योग्य तपासायला लागेल. समाज एकदा पटकन गुणरत्न सदावर्ते यांना त्या हे निमित्तानं होणार प्रश्न आहे. विचारतो. हे होणार आहे गुणरत्न सदावर्ते देशामध्ये. 1992च्या नंतर जेव्हा जेव्हा आर्थिक उदारीकरणाच्या दृष्टीनं पावलं टाकली गेली, त्यामुळे आमचा समाज विकसित झालेला आहे, आम्हाला आरक्षण नको असं म्हणणारं कोणीच पुढे आलं नाही. उलट कालांतरानं आरक्षण हवं म्हणणारे जास्त पुढे आले. त्यामुळे ग्लोबलायझेशन झाल्यानं आर्थिक दृष्ट्या संपन्नता येऊन आरक्षण मागणारे कमी होतील, हा तर्क पटतो. प्रसादजी, एक तर ॲडमिटेड फॅक्ट आहे की म्हणजे खऱ्या लोकांना म्हणजे गरजावंत जे आरक्षणाचे लाभधारक व्हायला पाहिजेत तशांना रिझर्वेशन त्यापर्यंत मी जसं नेहमी म्हणत आलो की किनवटपर्यंत गडचिरोलीपर्यंतच्या माणसाला रिझर्वेशन पोहोचत नाही. काहीतरी मागे पुढं लावून आरक्षण दुसरंच कोणीतरी लाटतंय. हा सगळ्यात त्याच्या मागचा ड्रॉबॅक आहे. दुसरी गोष्ट रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं की तुम्ही जसं म्हणत आहात की कोणीतरी एक समाज समोर येऊन मला आरक्षण नको म्हणतंय. आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये खरं सांगू केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीची जिम्मेदारी आहे. आता जैन समाज आहे, अति प्रगत झालाय समाज. तो समाज आपण आता म्हणजे मागासवर्गीयाच्या याच्यातून काढू शकतो. त्यानंतर जो समाज आहे म्हणजे सिंधी समाज आहे, सिंधी समाज सुद्धा रिझर्वेशनमध्ये आहे. म्हणजे असे अनेक प्रगत 100% प्रगत लोक त्यांच्या प्रमुखांशी चर्चा करून इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन होऊ शकेल. गरजावंतांना आरक्षण आणि गरज न, पण त्याच्यासाठी एक प्रक्रिया राबवावं लागेल. आपल्यामध्ये कोणाचंच हिंमत प्रक्रिया नाही. राबवावी या लागेल. आपल्या आता चॅनलच्या नंतरचा माध्यमातून मी मुद्दा, उदयनराजे प्रक्रिया यांना आव्हान राबवणं देतो फार की लांब त्यांनी समोर सदावर्तेजी, येऊन मुळात तेवढी आरक्षण बंद राजकीय करण्याचा लढा इच्छाशक्ती चालू करून दाखवा. आणि घरात बसून राजकीय वंदना करू हिंमत नये. असावी लागेल नेतृत्वामध्ये. कोणत्याही राजकीय नेतृत्वामध्ये आत्ताच्या घडीला आरक्षणाच्या चौकटीला स्पर्श करायची सुद्धा हिंमत नाहीये. हे मान्य करता का? प्रसादजी मला विचारलंय का? अगदी अगदी गुणरत्न सदावर्ते आपल्यालाच विचारलं. हां, मला असं म्हणायचं आहे की राजकारणी लोकांनी एवढं स्वतःला अपंग करून घेतलंय मताच्या हवसापोटी की ते ह्या विषयावर गांभीर्यानं कधीच विचार करायला तयार नाहीत. आणि कोणत्याच राजकीय पक्षामध्ये मग म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव असतील की म्हणजे खासदार, म्हणजे मी तर म्हणेल इतकं आज म्हणजे चिंतनीय झालं, स्वतःला एवढं मोठं मानून घेतात तरीसुद्धा आज पंतप्रधानांची वेळ कोल्हापूरच्या खासदारांना मिळू शकत नाही मराठ्यांच्या आरक्षणासाठी. आणि दुसरे खासदार म्हणजे राज्यसभेचे ते म्हणतात की आरक्षण रद्द करा. एवढं फ्रस्ट्रेशन आलंय. असं कुणी येऊन समोर म्हणत नाही की याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि आरक्षणातून एक म्हणजे इंदिरा सहानीच्या निवाड्याप्रमाणे इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन चालू झालं पाहिजे. नक्की कोणत्याच राजकीय पक्षामध्ये याच्यावर चर्चा करण्याची तयारी आणि हिंमत मला दिसत नाही. उलट पक्षी प्रकाश आंबेडकरांनी मात्र स्पष्टपणे राजकीय आरक्षणाच्या संदर्भाने नुकतेच नाही अनेक वेळेस विधान केलं की म्हणजे ज्या गरजावंत आणि जे वर्गाचं नेतृत्व करणारे लोकच मूलतः हे म्हणजे प्रस्थापित राजकीय पक्ष निवडून येऊ देत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या आरक्षणाची गरज कितपत आहे असा सुद्धा प्रश्नंकित सवाल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या म्हणजे यशस्वी ते अंमलबजावणीनंतर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा उपस्थित केला होता. हे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला अधोरेखित करावं असं वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. आणि वेळ मर्यादा असल्याने ही चर्चा आपण इथे थांबवतोय. जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करतो. आबासाहेब पाटील यांचं
सरकार दरबारी बैठकांचं सत्र सुरू झाल्यामुळे त्यांचे काही मुद्दे आपल्याला चर्चेत शेवटच्या टप्प्यात घेता आले नाहीत. आपण त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करत होतो. वेळ मर्यादेपोटी ही चर्चा तुर्तास इथेच थांबतीये. पण एक गोष्ट मात्र नक्कीच अधोरेखित होते की आरक्षणाचा विषय इतका संवेदनशील आहे की गरज असून किंवा किमान चर्चेसाठी त्यातल्या बदलांच्या संदर्भातले मुद्दे पुढेही येऊ शकत नाहीत. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.